हे दिल्लीला गेले. एरवी खोटं बोलून नेहमी त्या शन्याला भेटायला जायचे. पण आता ही पोट्टी इथेच आहे म्हटल्यावर हे नक्की दिल्लीला गेले असणार. किती वेड्यात काढलं मला यांनी. थोडी काळजी घ्यायची यांची. ते कुठे जाणार आहेत म्हटल्यानंतर त्यांची बॅग भरून द्यायची, त्यांना डब्बा द्यायचा, काय हवं नको पाहायचं. पावसाळ्यात रेनकोट, थंडीत स्वेटर. स्वेटर आता तर थंडीचे दिवस ना. तिथे दिल्लीला मला खूप थंडी राहते. यांनी स्वेटर घेतला असेल की नाही काय करू? फोन गिन करून विचारू का यांना? करतेच फोन. नाही नको. नाही करतेच. नुसतं यांचा आवाज ऐकला ना तरी बरं वाटेल. हिने कशाला फोन केला आता? अथर्व बरा असेल ना? काय करू? हॅलो, तुम्ही दिल्लीला गेलेत का? हो. हे विचारायला फोन केलायस का तू? तुमचा आवाज का कापून राहिला? थंडी आहे का तिथे खूप? स्वेटर नेला नाही का? मला जरा काळजी वाटून राहिली. म्हटलं तब्येत कशी आहे, काय करून राहिलात विचारा. त्याची काळजी तुला नकोय. कोट घातलाय मी. त्यांना काय होतं? स्वेटरची उभे का त्याला? मला वाटलंच होतं त्या शन्याने नीट बॅग भरलेली नसणार, स्वेटर दिला नसणार तुम्हाला, आणि तुम्ही पण विसरले असणार. ए, फुकटची सिंपती दाखवायची गरज नाहीये. हे असलं काही करण्यापेक्षा मला काय हवंय ते का नाही करत तू? काय करू? मला या नात्यामधून मुक्त कर. हवं तसं जगू दे मला. हवं तसं तर तुम्ही आधी जगत होता, आताही जगताय. पण मला एवढंच समजून राहिलं का आता तुमचे खूप हाल होत आहेत. नाही, हा विचार करण्यापेक्षा माझे पैसे कसे परत कराल तुम्ही, हा विचार कर आता. हा, बदलला तर तुम्ही. हो, बदललोय मी. आणि आता तूही बदल. तुझ्यासाठी तेच बरं आहे. डोक्यामागे भुणभुण करू नकोस माझ्या. बुणबुण? अहो, मी तर फक्त तुमच्या तब्येतीविषयी. काय? किती तिरस्कार करतात माझा. इतकी काऊन आवडते ही शन्या त्यांना? असं काय तिच्यात जे मला कधीच जमलं नाही? ती यांची काळजी कुठे घेते? यांचे हाल हाल होत आहेत. मला तर या सगळ्याचा त्रास होऊन राहिला. काय करू? चालूच राहिला. फोन. हॅलो. हॅलो. अगं बच्चा, हे काय, तू अजून उठली नाहीस का? नाही हो, कंटाळा आलाय. अगं कंटाळ येऊन कसं चालेल? ऑफिसला जायचंय ना. चल उठ बरं, आवर पटपट. नाही नको, आय एम सो टायर्ड. आय डोंट गो एनीवेअर. बाय, सी यू, बाय. हॅलो. कसे जमते 4 लाख काय समजून नाही राहिलं. काय ग, सकाळी सकाळी हिशोब करत बसलीस? नानीजी, आज उशीर झाला ना तुम्हाला? काय ग भाई, बाहेर थंडी किती पडली आहे. मुंबईत तशी थंडी कमीच असते ग, पण ते काय उत्तरेकडे हिमवर्षाव झालं ना तर ते पडसाद इथे उमटतायत म्हणे. बाबा बाबा. हो का? उन्हा आणि थंडी सुरू झाली ना की मला तो सर्दी खोकला सुरू होतो. सर्दी खोकला सुरू झाला की मग न्यूमोनिया होतो. त्या आपल्या आहेत ना सुलक्षणाबाई 5व्या मजल्यावरच्या, त्यांच्या सुनेचा भाऊ आहे ना, त्याला न्यूमोनिया झाला म्हणे. अगं तू राहतो ना तिकडे हिमाचल मध्ये कुठेतरी. ए भयप्रदा,
आपण मुंबईबद्दल बोलतोय ना. अहो हो, पण थंडी असली की हा सगळा धोका आहेच ना. कशाला उगाच सकाळी सकाळी त्या रोगराईच्या गोष्टी करतेस काय? हं? थांब जरा. ए राधिके, आजचा 3रा दिवस नाही का ग? बाहेर लिहिलंस का मग? नाही, आज मलाही उशीर झाला उठायला. पण ती आली असेल की डे 27 असं लिहायला. नाही, होते ती पण उठली नाही आज. हं? राधिका तू काही म्हण ग, पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला इतका त्रास कसा काय देऊ शकते? तुझं मन, तुझी दुःख, तुझ्या भावना याची बिलकुल जाणीव होत नसेल का तिला? हा? अहो ती फक्त स्वतःचा फायदा बघते आणि अशा स्वार्थी लोकांना ना, स्त्री असू दे किंवा पुरुष, बाकी लोकांच्या भावनांची काही देणं घेणंच नसतं मुळे. नानीजी, माझं सोडा, पण मायामुळे दादा आणि बहिणीला तर खूपच त्रास होऊन राहिलाय. त्यांना आता महिन्याभरात 4 लाख रुपये भरायला लागला. हा बिझनेस ज्या पद्धतीचा होऊन राहिला, जसा पुढे जाऊन राहिला, त्यात तर मला नाही वाटत का एवढे पैसे जमतील म्हणून. हे बघ, अशी निराश होऊ नकोस. होईल, जमतील जमतील हळूहळू. अगं ते स्पर्धेत जिंकलेल्या बक्षिसाचे 50,000 रुपये आहेत ना तुझ्याकडे? हो, ते 50,000 मी अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवलेत. आणि त्या कामतांनी दिलेला चेक भरला होतास ना बँकेत, तेही आहेत ना तुझ्याकडे. हा. त्या 50,000चं काही सांगू नका बरं, ते मी तुम्हाला देते. अगं म्हणजे मी 2 जण वाईट वाटून घेऊ नका, पण आता मी आणि अथर्व इतके दिवस झाले तुमच्या घरी राहतोय, इथेच खातोय पितोय. एक मिनिट राधिका, वाईट वाटून घेऊ नका असं म्हणतेस हा? आणि वाईट वाटेल असं बोलतेस? नाही, तसं नाही म्हणून राहिले मी नानाजी. वडिलांच्या जागी मानतेस ना मला? मग वडील कधी आपल्या मुलीचे पैसे घेतात का तिच्या राहण्याचे? मग वडिलांच्या घरी राहण्याचे पैसे मोजतात का मुली? एक लक्षात ठेव राधिका, मरणापेक्षा मोठं संकट नसतं ग. आणि त्या संकटाच्या वेळी माझ्या पोराऐवजी तू माझ्या पाठीशी उभी राहिली, म्हणून आज मी जिवंत आहे. अगं बाप मुलीला आयुष्य देतो, पण या मुलीनं तिच्या बापाला आयुष्याचं दान दिलंय. मग तिच्याकडून तिच्या राहण्या खाण्याचे पैसे घेऊ शकेन काय? परमेश्वराला काय तोंड दाखवू मग मी? राधिका, हे म्हणतात ते अगदी खरं आहे. हं, हे पैसे तुझेच आहेत, आम्ही त्याला हात लावणार नाही आहोत. अगं आम्ही काय उपकार म्हणून नाही करत आहोत. तू या घरात राहतेस कारण तो तुझा हक्क आहे. नानाजी, अगं काय करतेस काय? नानीजी नमस्कार. नानीजी, मी सकाळीच देवाला नमस्कार केला आणि म्हटलं का बाबा रे, माझ्या पाठीशी उभा राहशील ना. देवानं लगोलग मला जाणीव करून दिली. तुमच्यासारखी देव माणसं माझ्या पाठीशी असताना मी हारूच शकत नाही.